तुम्ही बघत आहात जनमत मराठी। मालकाचे कारमधून 3 लाखांची रोकड लंपास करणारा ड्रायव्हर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। भद्रकाली पोलीस स्टेशनने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे। 23 जानेवारी रोजी गणपत सुखदेव हाडपे राहणार गंगापूर रोड हे त्यांच्या कामाकरिता जिल्हा परिषद कार्यालय नाशिक या ठिकाणी त्यांच्या स्कोडा गाडीने चालक प्रशांत गवळी मूळ राहणार वाशिम याच्यासह गेले होते। त्यावेळी त्यांनी सोबत आणलेले रोख 3 लाख रुपये हे त्यांच्या कारचे डॅशबोर्डच्या ड्रॉवरमध्ये ठेवून ते जिल्हा परिषद कार्यालयात गेले। काम संपून पुन्हा गाडीजवळ आले असता चालक प्रशांत गवळी हा गाडीजवळ दिसला नाही व त्याने गाडीत ठेवलेली रोख रक्कम देखील गाडीत मिळून आली नाही। तसेच चालकाचा फोन देखील बंद असल्याने सदरची रोख रक्कम ही चालक प्रशांत गवळी याने चोरून चालक यांनी चोरून नेल्याबाबत त्याची खात्री झाल्याने त्याबाबत भद्रकाली पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली होती। या सदर गुन्ह्यातील रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीचा तात्काळ शोध घेण्याकरिता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 सिद्धेश्वर धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा नाशिक शहर यांनी मार्गदर्शन केले होते। त्यानुसार आरोपीचा शोध लावून त्याच्याकडून रोख रक्कम 1,70,000 रुपये, त्याने चोरी केलेल्या रकमेतून खरेदी केलेला 12,500 रुपयांचा मोबाईल असा एकूण 1,82,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत GPO रोडला दिनांक 23/1/2024 रोजी संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास गणपत हाडपे यांच्या एका गाडी त्यांचा जो चालक होता तो चालक आणि ते जिल्हा परिषद येथे आले होते आणि त्याच्या गाडीत 3 लाख रुपये होते। हे फक्त आरोपीला माहीत होतं, त्याच्यातलं ते म्हणजे त्यांच्या चालकाला माहीत होतं। ते फिर्यादी जे आहेत गणपत हाडपे हे जिल्हा परिषदमध्ये आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यातला चालक आरोपी जो आहे प्रशांत गवळी म्हणून त्याने ते पैसे गायब केले आणि गाडी लॉक करून पळून निघून गेला। याचा आम्ही शोध घेतला त्या एरियात, पण तो काही मिळून आला नाही। त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही याचा तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने आणि सोशल मीडियाच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला असता त्याचं लोकेशन हे आम्हाला जालना येथे मिळून आलं। जालना येथे मिळून आल्यानंतर आमची एक टीम आम्ही तिकडे रवाना झालो, पण तिकडे गेल्यानंतर असं कळालं की त्याचं लोकेशन अजून पुढे गेलं। म्हणून त्याचा शोध घेऊन आम्ही त्यास हिंगोली जिल्ह्यातील शिरसम या गावातून ताब्यात घेऊन त्याच्याकडून रोख 1,70,000 रुपये व त्याने या पैशातून या चोरी केलेल्या रकमेतून एक मोबाईल घेतला होता, तो मोबाईल आपण जप्त केला आहे। असं 1,82,000ची आपल्याला रिकव्हरी मिळाली आहे 3 लाख रुपयामध्ये। सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केला आहे। तसंच वेळोवेळी वरिष्ठांच्या मार्गदर्शन आम्ही यातून घेतलं आहे। जबाबदारी न्याय हक्काची।